नमस्कार, अन्वीज रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वडापाव। वडापाव कसं बनवायचं आहे ते आज आपण शिकणार आहोत। वडापाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य: शिजवलेले बटाटे 5 ते 6, जिरे, हळद, नमक, बेसन, लाल तिखट, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 7 ते 8 मिरच्या, 1 इंच अद्रक, कोथिंबीर आणि कढीपत्ता। आता आपण प्रथमतः भाजी बनवायला सुरुवात करणार आहोत। भाजी बनवण्यासाठी पहिल्यांदा ह्याची सगळ्याची पेस्ट करून घ्यावी लागणार आहे। अद्रक, मिरची हे सगळे आपल्याला टाकून घ्यायचे आहे। ह्याच्यामध्ये हे सगळं टाकून आपल्याला ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे। पहिला थोडेसे जिरे, आता आपण ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे। तर आता आपण गॅस चालू करून भाजी बनवायला सुरुवात करणार आहोत। आता आपण याच्यामध्ये 2 पळी तेल टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण थोडेसे जिरे टाकून घेणार आहोत। यामध्ये आता आपण कढीपत्ता टाकून घेणार आहोत। आता आपण पेस्ट केलेला मसाला सगळा याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत। व्यवस्थित फ्राय करून घ्यावा लागणार हा मसाला आपल्याला। आता हा मसाला आपण फ्राय करून घेणार आहोत व्यवस्थित। हा मसाला फ्राय होत आहे तोपर्यंत आपण बटाटे मॅश करून घेणार आहोत। एकीकडे आपण हा मसाला पण फ्राय झालेला आहे। ह्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेणार आहोत। अर्धा चम्मच हळद टाकायची याच्यामध्ये। आता याच्यामध्ये मॅश केलेले बटाटे टाकून घ्यायचेत आपण। आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत। आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिक्सर व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। तर आपण याला आता थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। आता आपण वडे तळण्यासाठी बेसनचं बॅटर तयार करणार आहोत। त्यासाठी लागणार आहे 1 वाटी बेसन, थोडंसं हळद, अर्धा चम्मच लाल तिखट, चवीनुसार नमक। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत। ह्याच्यामध्ये थोडे थोडे करून पाणी टाकून घ्यायचे आहे आपल्याला, कारण की खूपच पातळ झाले तर वडे तळताना प्रॉब्लेम होईल। ह्याच्यातल्या सगळ्या गाठी व्यवस्थित फोडून हे असे घोटून घ्यायचे आहे।
आता हे आपण बाजूला ठेवून घेऊया। जेवढ्या साईजचे आपल्याला वडे पाहिजे असतील त्या साईजचे आपण गोळे करून घेऊया। अशा पद्धतीने आपण हे गोळे करून घेतलेले आहेत। आता आपण तळायची सुरुवात करूया। आता तेल गरम झालेलं आहे, तर आपल्याला हे बेसनचे बॅटर असे पाहिजे बघा, हाताने व्यवस्थित दाखवायला येते। अशा रीतीने बॅटर असावं, जास्त थिकही नाही जास्त पातळही नाही, असं पाहिजे। आता आपण याच्यामध्ये वडे टाकून तळून घेणार आहोत। अशा रीतीने हे टाकून घेतलेलं आहे। आपल्याला हे खालून चिपकले असतील तर असे मोकळे करून घ्यायचे आहेत आणि हे दोन्ही साईडने आपल्याला एकसारखे फ्राय करून घ्यायचे आहेत। हे बेसन असल्यामुळे आपल्याला हे एकसारखे फ्राय करून घ्यायचे आहेत, नाहीतर हे कच्चे आतमधून राहतील। अशा पद्धतीने हे सगळीकडे एकसारखे फ्राय झालेले आहेत। आता आपण हे काढून घ्यायचे आहेत वडे। अशा रीतीने आपले सगळे वडे तळून झालेले आहेत। आता आपण हे पावामध्ये सर्व करून घेणार आहोत। अशा रीतीने आपण हे पावामध्ये टाकून घ्यायचे आणि हे खाण्यासाठी रेडी आहेत। माझी व्हिडिओ तुम्हाला आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।